ग्रामीण महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान कोल्हापूर जिल्ह्यात राबवलं जात आहे। या अभियानात जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता। यातील पात्र ठरलेल्या 843 ग्रामपंचायतीमार्फत हे अभियान राबवलं जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे यांनी दिली आहे। या अभियानांतर्गत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराचं प्रमाण कमी करणं, माता आणि बाल मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातात। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं ग्रामीण महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून अभियानात सहभाग नोंदवलाय। यातील 843 ग्रामपंचायती या अभियानासाठी पात्र ठरल्या असून त्यांच्यामार्फत हे अभियान राबवलं जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली। गडहिंग्लज, शाहूवाडी, कागल तालुक्यातील 90% तर शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील 85% ग्रामपंचायती या अभियानासाठी पात्र ठरल्यात। अभियानात संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी करणं, माता आणि बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत। अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती आणि आरोग्य संस्थांचं मूल्यमापन केलं जाणार आहे। यामध्ये राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला 5 कोटी तर ग्रामपंचायतीला 5 कोटीपर्यंतचं बक्षीस दिलं जाणार आहे, अशी माहिती डॉक्टर पिंपळे यांनी दिली। महाराष्ट्र शासनातर्फे माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही एक महत्त्वाची मोहीम आणि राज्यव्यापी अभियान 1 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात आलेलं आहे। हे अभियान 1 वर्षाचं आहे, म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या संपूर्ण 12 महिन्याच्या कालावधीसाठी हे अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबवलं जाणार आहे। त्याप्रमाणे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण राबवलं जाणार आहे। आणि या अभियानांतर्गत सर्वसाधारणपणे 59 निकषांवरती त्या गावाचं, त्या संस्थेचं, म्हणजे उपकेंद्र असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, याचं मूल्यमापन होणार आहे। पंचायत समितीचं मूल्यमापन होणार आहे आणि त्यांना बक्षिसाची योजना ही महाराष्ट्र शासनाने आखलेली आहे। बक्षीससुद्धा 5 कोटी, 3 कोटी, 2 कोटी असे राज्यस्तरावरचे बक्षीस आहेत आणि तालुका स्तरावर पण भरपूर बक्षीसची रक्कम आहे। ज्या ग्रामपंचायती या अभियानासाठी पात्र ठरलेल्या नाहीत अशा ग्रामपंचायतींचं मूल्यांकन वाढवून त्यांनाही यात सहभागी करून घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत।